नमस्कार मित्रांनो, अन्नपूर्णा आजीसमोर आलं कामिनीचं सत्य. तर अन्नपूर्णा आजीला भेटली तिची खरी नात आणि सून. तर नक्की काय घडतं त्याला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया. तर मित्रांनो, तुम्ही पाहिलंच की ह्या कामिनीने आत्तापर्यंत जे जे काय पाप केलं ना, ह्या सगळ्याचा आता तिचा पापाचा घडा भरलेला असतो. म्हणजेच मित्रांनो, फायनली आपल्या सरूला आता शुद्ध आलेली असते. कारण की तुम्ही पाहिलंच की कामिनीने ज्या प्रकारे अपघात घडवून आणला आणि त्याच्यामुळे आपली सरू डायरेक्ट कोमात पोचलेली असते. त्याच्यामुळे डॉक्टरांनी देखील सांगितलेलं असतं की ती वाचू शकते का नाही ही सांगणं खूप मोठी गंभीर गोष्ट आहे. त्यावेळेस मात्र कमळीला धक्का बसलेला असतो, कारण की आजोबा देखील आजारी झालेले असतात. कारण की आजोबांना एवढा मोठा धक्का बसलेला असतो की आजोबांना कळतं की कामिनीचं आणि सोबतच ह्या रागिणीचं बोलणं आजोबांनी ऐकलेलं असतं. कारण की कामिनी त्यावेळेस बोलत असते, म्हणत असते की मी त्या सरूचा म्हणजेच त्या गौरीचा काटा काढलेला आहे, त्याच्यामुळे घाबरण्याची गरज नाही. आणि आजोबांना जे काय होतं ते तुम्ही पाहिलंच असेल. तर दुसरीकडे मित्रांनो, अन्नपूर्णा आजी तर पूर्ण घाबरून गेलेली असते. कारण की तुम्हाला माहितीच आहे की अन्नपूर्णा आजींना जी गोष्ट पाहिजे होती एवढे दिवस, आता तीच फायनली त्यांच्या हातातून निसटलेली असते. कारण की त्यांना वाटत असतं की आता मला काही जरी झालं ना तरी मला माझी सून भेटेल आणि सोबतच मला माझी नात देखील भेटेल. पण मित्रांनो, घडलं सगळं उलटंच. कारण की तुम्ही पाहिलंच की हा सगळा कामिनीचा ट्रॅप होता आणि त्यामध्ये त्या बिचाऱ्या मुलीचा देखील जीव जातो. कारण की त्या मुलीला वाचू शकलेले नसतात. त्याच्यामुळे कामिनीला, रागिनीला आणि अनिकाला असं वाटत असतं की आता अन्नपूर्णा आजींना असं वाटेल की तिची आता मोठी नात जगात जिवंतच नाही. त्याच्यामुळे त्या देखील घाबरून जातील आणि अन्नपूर्णा आजीला काही नाही केलं तरी शेवटी सगळी काही प्रॉपर्टी अनिकाच्याच नावावरती करावी लागेल, हा सगळा काय त्यांचा डाव असतो. पण मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे ना, किती जरी काही यांनी प्रयत्न केले तरी शेवटी ह्यांना यश येईल असं तुम्हाला वाटतंय का? कारण की ह्या माजुरड्या कामिनीने आत्तापर्यंत जेवढं पाप केलेलं असतं ना, त्या सगळ्याचा आता तिचा पापाचा घडा भरलेला असतो आणि तिच्या आयुष्याची आता खरी वसुली सुरू झालेली असते. तर मित्रांनो, तुम्हाला पुढे पाहायला भेटेल की आपल्या बिचाऱ्या गौरीला फायनली आता म्हणजे शुद्ध येते, जाग येते आणि हे सगळं पाहून मात्र सगळेजण खूप आनंदी होतात. कारण की राजनला आता त्याची बायको भेटलेली असते, त्याच्यामुळे तो खूप खुश झालेला असतो. पण ह्या अवस्थेत भेटलेली असते त्याच्यामुळे त्याला खूप वाईट वाटत असतं. तर दुसरीकडे मात्र तुम्ही पाहिलंच असेल की ही माजुरडी चक्क आता त्या आपल्या गौरीला मारण्याचा प्रयत्न करत असते आणि कंबळीला त्या ठिकाणी गोष्टीची जाणीवच नसते की तिच्या आईची देखील ही अवस्था झालेली आहे. पण फायनली आता तुम्ही पुढे पाहचाल की बिचारा ऋषीला कळते की त्यांच्या घरातील साधनाताई म्हणजेच त्यांच्या घरातील काम करणारी साधनाताई इथे ॲडमिट आहे. हे कळाल्याच्या नंतर ऋषीच्या पायाखालची जमीन सरकते. ऋषी म्हणतो की हे कसं शक्य आहे. त्यावेळेस मात्र नयनतारा त्या ठिकाणी येते आणि सगळ्यात मोठं सत्य उलगडीस तवाच येतं की राजन म्हणतो की ही माझी बायको आहे. आणि त्याच वेळेस मात्र सगळ्यांना धक्का बसतो जोराचा. कारण की मित्रांनो, ही गोष्ट कळते त्यांना की फायनली आता ही जर राजनची बायको होती तर एवढ्या दिवस मग ती नयनतारा म्हणते आमच्या इथे ती काम का करत होती. आम्हाला तर वाटलं त्या गावाकडून आलेल्या कोणतरी बाई आहेत, मग हे असं का झालं. म्हणजे सगळं सत्य आता त्यांना बाहेर यायला समजायला सुरुवात होती. पण बिचाऱ्या कंबळीला माहीतच नसतं की तिच्या आईची ही अवस्था करणारी दुसरी तिसरी बाई कोणीच नाही, म्हणजेच ती कामिनी माजुरडी आहे. तर त्या माजुरड्या कामिनीचा चेहरा सगळ्यांसमोर उघडकीस येणार आहे. आणि मित्रांनो, फायनली आता कंबळीला देखील कळतं की तिची आई इथे ॲडमिट आहे आणि त्यावेळेस मात्र कंबळीच्या पायाखालची जमीनच सरकते. कारण की हे सत्य सगळ्यात अगोदर बंड्याला समजतं आणि बंड्या ठरवतो की मी हे कंबळीला सांगू का नको. कारण की आता पुढे कंबळीचे पेपर्स आणि एक्झाम असतात, हे देखील तुम्हाला दाखवलं जाईल. तर दुसरीकडे राजन आणि आपल्या अन्नपूर्णा आजीचा अर्धा श्वासच तुटून गेलेला असतो. कारण की त्या बिचाऱ्यांना माहीतच नसतं की त्यांची जी काही राजनला वाटत असते की त्याची आता मुलगी तर गेली ह्या जगातून कायमची, आता फक्त बायकोच राहिलेली, ती पण आता अशा अवस्थेमध्ये. त्याच्यामुळे राजांना धक्का बसणं साहजिकच असतं. तर दुसरीकडे कामिनी आणि का आता मजेत पार्टी करत असतात. त्यांना असं वाटत असतं की आपण जिंकलो, आता आपण सगळं काही व्यवस्थित झालं. पण नाही मित्रांनो, ह्यांनी जो काही गुन्हा करून ठेवलेला असतो ना, ह्या सगळ्या गुन्ह्याची त्यांना अजूनपर्यंत शिक्षा झालेली नसते. पण फायनली आता त्यांच्या देखील पापाचा घडा भरणार आहे. कारण की ह्या माजुरड्या अनिकाला वाटत असते की सगळी काही प्रॉपर्टी सहजासहजी तिच्या घशात जाईल, पण आता तसं काय होणार नाही. कामिनी म्हणते की मेन काटा काढायचा आपला बाकी आहे. कारण की आता ती गौरी तर कोमात गेली, त्याच्यामुळे ती तर काही बोलू शकत नाही. त्याच्यामुळे ती मरलेल्या अवस्थेतच पडलेली आहे, जसं की हे म्हातारं पडलेलं आहे इथं. कारण की ह्याला देखील काहीच बोलता येत नाही, त्याच्यामुळे हा काहीच करू शकत नाही, जरी ह्याला सगळं सत्य माहीत असेल तरी. पुढे मित्रांनो, तुम्ही पाहचाल की आपल्या बिचाऱ्या गौरीला जर जाग येते पण तिला बोलता येत नाही. कारण की मित्रांनो, ती कोमात गेलेली असते, म्हणजे तिला कळत नसतं. पण फायनली राजनला बरं वाटत असते की त्याला त्याची बायको भेटली. त्याच्यामुळे पण आता मित्रांनो, त्याला सगळ्यात मोठा धक्का ह्याच गोष्टीचा बसतो की एवढ्या दिवसानंतर मला माझी गौरी भेटली, पण ती आता ना मला ओळखू शकते ना काहीच करू शकते. पण बिचारा आता कमळीला ज्यावेळेस मात्र हे सत्य समजेल की तिच्या आईची कशी अवस्था झाली, त्यावेळेस त्या बिचारीचं काय होईल. कारण की मित्रांनो, आता तिच्यापासून एवढं मोठं सत्य लपवलेलं असतं कशासाठी. कारण की तुम्हाला माहीतच आहे की आता कंबळीला बंडे ही गोष्ट सांगत नाही. कारण की बंड्याला वाटते की नको, खूप मोठा प्रॉब्लेम परत होऊ शकतो. कारण की कंबळीला याची थोडी पण कल्पना नसते. तर दुसरीकडे तुम्ही पाहचाल की आता बिचाऱ्या आपल्या आजोबांना देखील खूप क्रिटिकल
सिच्युएशनमध्ये गेलेले असतात आणि फायनली आता आजोबा देखील पुढे बरे होताना तुम्हाला पाहायला भेटेल. पण त्यावेळेस मात्र आपल्या गौरीचा तरी पण काटा काढण्याचा प्रयत्न ही कामिनी करतच असते. कारण की म्हणते की ही बाई जरी कोमात गेली, आता हिची तर मुलगी मला जिथे कुठे भेटेल ना, आता तिचा देखील मी असाच काटा काढते. कारण की हिला तर आता काय बोलता येणार नाही आणि हिला काही सांगता देखील येणार नाही. त्याच्यामुळे ही सगळ्यांना माझं सत्य तर सांगू शकत नाही. आता मला काही जरी केलं तरी ह्या गौरीच्या मुलीला खऱ्या शोधून काढलं पाहिजे. आता सगळीकडे अन्नपूर्णा आजी राजनला वाटत असते की खरोखरच त्यांची मुलगी आता ह्या जगात राहिलेली नाही. त्याच्यामुळे फायनली कामिनी म्हणते की वहिनी, ज्या प्रकारे तू बोलली होती की पुढच्या 15 दिवसात सगळी काय प्रॉपर्टी अनिकाच्या नावावरती करशील, तर फायनली आता तुला करावीच लागेल. कारण की तुझी मोठी नात तर आता ह्या जगात जिवंत राहिलेलीच नाही. त्याच्यामुळे मित्रांनो तिथेच सगळ्यात मोठा ट्विस्ट आणलेला आहे. कारण की तुम्हाला माहितीच आहे की अजून 15 दिवस पूर्ण झालेले नसतात. पण आता कामिनीची हौस तर बघा, घरात काय घडून बसले तरी देखील ह्या बाईला पैसा आणि प्रॉपर्टी पाहिजे असती. आणि त्याच्याचमुळे मात्र राजनसमोर आता हिचा खरा चेहरा देखील उघडकीस येतो. कारण की राजनला देखील कळतं की आता जे काही घडलं ना ते खूप भयानक होतं. आणि मित्रांनो, तुम्हाला एक गोष्ट समजेलच की स्केच आर्टिस्ट अजूनपर्यंत जिवंत असतो. त्याच्यामुळे स्केच आर्टिस्टला माहीत असतं की ही मुलगीच नाही आहे राजन सरांची. स्केच आर्टिस्टचे हेच प्रयत्न असतात की राजन सरांना समजावून सांगायचे की ही तुमची मुलगी नाही आहे. खरी मुलगी कोण आहे हे स्केच आर्टिस्टला देखील माहीत झालेलं असतं. आणि ती आपली कमळी असते. बिचाऱ्या कमळीला माहीत देखील नसतं की तिच्या आईची काय अवस्था करून ठेवली या कामिनीने. फायनली आता पुढे कमळीला माहीत सत्य होतं की कामिनीने माझ्या आईची काय अवस्था केली. कारण की कमळीला माहीतच नसती पहिली गोष्ट की राजन म्हणजेच तिचा बाप आहे ते. कारण की आता पुढे तुम्हाला सत्य पाहायला भेटेल की आपल्या बिचाऱ्या म्हणजेच आपल्या गौरीसोबत जे काही घडलं त्या गौरीला वाचा फुटते आणि कमळीला समजतं की ही तर माझी आई आहे. त्यावेळेस मात्र गौरीची आणि कमळीची भेट होते आपल्या बिचाऱ्या. आणि त्याच्यानंतर अन्नपूर्णा आजींसमोर पुढल्या 15 दिवसाच्या आत मित्रांनो सत्य उघडकीस येतं की कमळीच तिची नात आहे. आणि त्यावेळेस मात्र ह्या कामिनीच्या रागिणीच्या पायाखालची माती सरकते आणि अन्नपूर्णा आजींना आता सगळं सत्य समजल्यामुळे ते ठरवते की कमळीच माझी मोठी नात आहे आणि ही सगळी प्रॉपर्टी आता कमळीच्या नावावरती करायची. आणि मित्रांनो, तुम्ही पुढे पाचाल की बिचाऱ्या आपल्या गौरीला देखील हळूहळू आता बोलता यायला सुरुवात होते. म्हणजे हळूहळू वाचा फुटते तिला. कारण की मित्रांनो, ती कोमात गेलेली असते. तुम्ही पाहिलंच की ह्या माजुरणीने ज्या प्रकारे तिचा ॲक्सिडेंट केलेला असतो तसंच हिचा ॲक्सिडेंट घडून जर आला ना तर खूप बरं होईल. तर आता फायनली ज्या प्रकारे रागिनी ह्या उड्या मारत होत्या तर आता फायनली त्यांच्या बंद होणार आहेत. कारण की फायनली आता अन्नपूर्णा आजींना त्यांची मोठी नात भेटते, म्हणजेच आपल्या कमळीच्या रूपात, आणि तीच खरी असते. आणि दुसरीकडे त्यांना त्यांची म्हणजेच तुम्ही पाहिलंच की राजनला त्याची बायको हवी होती, तर आता ती देखील भेटलेली असते. पण ती थोड्या क्रिटिकल सिच्युएशनमध्ये असते. पण आता आपली कमळी काही जरी झालं तरी शेवटी आता आईची काळजी घेण्यास काही मागं पुढे पाहत नसते. तर दुसरीकडे आता नयनताराला खूप मोठा धक्का बसलेला असतो. कारण की हे सगळं सत्य समजल्याच्या नंतर तिच्या पायाखालची जमीन सरकणं हे साहजिकच आहे. पण आता हे सगळं केलं कोणी, घडवलं कोणी, आता ह्या सगळ्याचा शोध मात्र राजन घेत असतो. कारण की राजन म्हणतो की आता खूप झालं, माझ्या गौरीला एवढा त्रास देण्याचा प्रयत्न केला कोणी, तिचा असा अपघात घडून आणला कोणी, ह्या सगळ्याच्या पाठीमागे कोण आहे, मला शोधलंच पाहिजे. आणि पुढे तुम्ही पाहाल की आता हे सगळं सत्य राजनसमोर उघडकीस येतं. मग अन्नपूर्णा आजी काय कर, फायनली अन्नपूर्णा आजींसमोर ह्या कामिनीचा खरा चेहरा येतो. आणि त्याच्यानंतर मात्र अन्नपूर्णा आजी ह्या कामिनीला पोलिसांच्या ताब्यात देते, तिची धुलाई देखील करते. आणि नंतर मग ह्या कामिनीचा चांगल्याच प्रकारे माज उतरतो. पण मित्रांनो, फक्त कामिनीला शिक्षा करून काय फायदा आहे, सोबतच ह्या रागिनीला आणि ह्या अनिकाला देखील झाली पाहिजे. कारण की त्यांची लायकीच नाही आहे त्या घरामध्ये राहण्याची. तर याबाबत तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये मला सांगायला विसरू नका. पुढच्या अपडेट पाहिजे असतील कमळीच्या तर रोज मला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या येणाऱ्या लेटेस्ट अपडेटमध्ये. धन्यवाद.